या अर्थसंकल्पात सरकारने महिलांच्या हिताला प्राधान्य देत अनेक सवलती आणि योजना जाहीर केल्या आहेत। लेक लाडकी या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये मिळणार आहेत। त्याशिवाय महिलांसाठी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली असून त्याअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये देण्यात येतील असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल। मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचं सूतोवाच सरकारनं निवडणुकांपूर्वी केलं होतं। त्याची ही घोषणा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली। चालू शैक्षणिक वर्षापासून सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षण शुल्कामध्ये 100% सवलत देण्यात आली आहे। यासाठी 8 लाख रुपयांपर्यंतची वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे। या निर्णयाचा लाभ 2 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थिनींना होईल। त्यासाठी दरवर्षी सरकारला 2,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत 17 शहरांमधल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य दिलं जाणार असून त्यासाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातल्या सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी 78 कोटी रुपये अर्थसहाय्य केलं जाणार आहे। त्याशिवाय मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नव्या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। लखपती दीदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत 7 लाख नवीन गटांची स्थापना तसंच बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांना 15 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा दिला जाईल। यातून 10,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे।